विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संरक्षणशास्त्र इयत्ता 10वी हा विषय पाहणार आहोत आणि ह्या विषयाअंतर्गत संरक्षणशास्त्रामध्ये अंतर्गत सुरक्षा घटक दुसरा म्हणजे प्रकरण दुसरे आपण पाहणार आहोत की अंतर्गत सुरक्षा. मग अंतर्गत सुरक्षेमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत सुरक्षेमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहेत क्षमता, तर राष्ट्रीय सुरक्षेपुढील अंतर्गत आव्हानं आपल्याला या पाठात समजून घ्यायची आहेत. त्याचबरोबर आपल्या देशात अंतर्गत सुरक्षेला जे धोके आहेत ते धोके आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर लष्कराच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात लष्कराने काय कार्य केलेलं आहे ते आपल्याला ह्या प्रकरणांतर्गत बघायचं आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की आपली अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय. अंतर्गत सुरक्षा म्हणजे एखादा देश किंवा प्रदेश सार्वभौम स्वातंत्र्य आणि ह्याचं रक्षण करणे हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा महत्त्वाचा म्हणजे धोरण आहे. की कसा आहे तो पाया आहे, बेस आहे. पाया म्हणजे की प्रत्येक राष्ट्राला देशाला आपल्या प्रदेश सार्वभौम आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणं. मग हा पाया असला तर ह्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे 3 सुरक्षा ह्या व्यापकता आहे. व्यापक म्हणजे काय, तर औद्योगिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाचा पाया आणि सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेचे एकत्रीकरण करणे. त्यासाठी राजकीय व्यवस्थाचे स्तरीय असले पाहिजे. म्हणजे राजकीय व्यवस्था ही लवचिकही असली पाहिजे. त्याचबरोबर त्यातलं राजनयाची म्हणजेच काय तर राजकारणाची परिणामकारकता दिसली पाहिजे. आणि सध्या आपण बघतात की आपल्या देशातलं जे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे ते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने देश आपला आपण सांगू शकतो की स्वयंपूर्ण बनलेला आहे. आणि त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रामध्ये लष्करी धोरण संस्थेच्या दृष्टीने म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने सीमा सुरक्षा ही महत्त्वाची आहेच. त्याचबरोबर अंतर्गत सुरक्षेकडे देखील आपल्या अंतर्गत सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला पण काही धोके आहेत. ते आपल्या देशापुढील मोठं आव्हान आहे. हे धोके म्हणजे तुम्हाला बघता येईल की दहशतवादी कार्य, माओवादी आहेत, परत त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे नक्षलवादी आहेत. हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. तर धोके आणि आव्हान आणि बदल. संयुक्त राष्ट्राची तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटनेविषयी माहिती ही अभ्यासलेली आहे इयत्ता 9वीच्या प्रकरणामध्ये विस्तृतच. त्या उच्चस्तरीय अभ्यास गटाने असा दावा केला की आपत्ती किंवा राष्ट्रीय धोके हे सीमारेषा ओळखत नाहीत. ते परस्परांना जोडलेले असतात. त्यामुळे त्याचा सामना जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक राष्ट्राला करावा लागतो. गटाने एखाद्या गटाने जगाने जर दखल घ्यावी लागते. आणि काही धोके, मग कोणते धोके निदर्शनास आणून दिले आहेत, तर दारिद्र्य, संसर्गजन्य आजार, पर्यावरणीय ऱ्हास याचा समावेश आर्थिक आणि सामाजिक धोक्यात येतो. दारिद्र्य एखाद्या देशामध्ये अचानक एखादा दुष्काळ वगैरे पडला किंवा काही राष्ट्र अशी आहेत की दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्याचबरोबर संसर्गजन्य धोका, आज संसर्गजन्य आजाराला पूर्ण जग बळी पडलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे करोनासारख्या विषाणूला आज सगळी जगाची अर्थव्यवस्था जवळजवळ अर्ध्यावर आणून ठेवलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय ऱ्हास होतो आहे. त्याचे परिणाम बघतायत की जगात काही ठिकाणी मोठे मोठे वणवे होत आहेत, काही ठिकाणी दुष्काळ येतो आहे, नद्यांना पूर येत आहेत, अनेक वादळं मोठी मोठी जी आपण ऐकली नाही सतत, ती आता सतत वर्षाला आपल्या देशामध्ये 3 वादळ धडकलेली होती, चक्रीवादळ. म्हणजे हा सगळा पर्यावरणीय ऱ्हासाचा परिणाम आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आंतरराज्य संघर्ष आहेत, अंतर्गत संघर्ष ज्यामध्ये यादवी युद्ध, वंशसंहार आणि व्यापक अशा स्वरूपाचा अत्याचाराचा समावेश होतो. त्याचबरोबर अण्वस्त्र, किरणोत्सारी, रासायनिक व जैविक शस्त्रास्त्र आहेत आणि दहशतवाद आहेत. हे सर्व देशाच्या अंतर्गत सुरक्षेला म्हणजे हे धोके महत्त्वाचे आहेत. मग आपल्याला बघायचं आहे की भारतासमोरील काही अंतर्गत सुरक्षेचे कोणते धोके आहेत, तर महत्त्वाचा जम्मू आणि काश्मीरमधील सीमारेषेपलीकडील दहशतवाद. सतत प्रत्येक वेळेला आपल्याला हा दहशतवादाच्या कारवायांना सामोरं जावं लागतं की जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषा उल्लंघून काही दहशतवादी येतात. आपल्या सैन्य त्यांच्यावर गोळीबार करतं. आपले सैन्य काही वेळेला वीरमरण त्यांना येतं.
अशा म्हणजे हा दहशतवाद हा सतत म्हणजे आपण स्वातंत्र्य झाल्यापासून हा दहशतवादी कारवाया आहेत. त्या मुद्द्यावरून 2 युद्ध देखील झालेली आहेत. त्याचबरोबर काही डाव्या उग्रवादी अतिरेकी कारवाया म्हणजे माओवादी किंवा नक्षलवादी यांना डाव्या उग्रवादी कारवाया म्हणतात. त्याचबरोबर दहशतवाद एखाद्या जसा मुंबई ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट, आता तुम्ही बघितलं असेल तर ताज हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला, हे अंतर्गत सुरक्षेसाठी हे धोके आहेत. त्याबरोबर भारताच्या ईशान्येकडील भागात सीमापार दहशतवाद आहे. ईशान्येकडील भाग म्हणजे अरुणाचल, मिझोराम हे जो प्रांत आहेत तिथे जो सीमापार दहशतवाद आहे. अशा प्रकारे आपल्या देशाला अंतर्गत दहशतवादांना सामोरं जायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काय काय केलेलं आहे ते आपण आता मुद्देसूद बघणार आहोत. पहिलं म्हणजे आहे आपल्याला जम्मू आणि काश्मीरमधील सीमेपलीकडील दहशतवाद. मग काय आहे तर जम्मू काश्मीर या राज्यांच्या 3 प्रदेशाचा समावेश आहे. तेथे लडाख आहे, जम्मू आणि काश्मीर या सीमारेषांच्या पलीकडे कोणती राष्ट्र आहेत बघा, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे आणि चीन. अशा जोडल्याने भारतीय संघराज्यात या घटक राज्यांना विशेष महत्त्व आहे. म्हणजे कोणतं तर जम्मू, लडाख आणि काश्मीर. मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये भारत आणि चीन, जम्मू आणि काश्मीर या प्रदेशावरून सीमावाद तर तुम्ही अभ्यासलेलाच आहे इयत्ता 9वीला. काश्मीरमध्ये अतिरेकी संघटना आणि भारतीय लष्कर याच्यात विविध स्वरूपाचे संघर्ष नेहमी तीव्रपणे होतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये जवळजवळ 2.5 दशक म्हणजे 10 वर्षाचा कालखंड विद्यार्थी मित्रांनो. मग अशी जवळजवळ 25 वर्ष दहशतवाद आणि फुटीरवाद ह्या गटाकडून आपल्या जनतेला हिंसेला तोंड द्यावं लागतं. इथे हिंसक कारवाया होतात. म्हणजे ह्या कारवायांचं तुम्हाला काही वेळेस पाकिस्तानच्या बाजूने होणारे घुसखोर वाढ होते, तर घुसखोरांना भारतीय प्रदेशातपासून येण्यासाठी लष्कराला प्रतिकार करावा लागतो. तुम्हाला साधारणपणे त्यांनी चित्र दिलेली आहेत बघा, त्या चित्राद्वारे असे काही प्रसंग आहेत की काही ठिकाणी शाळेमध्ये देखील दहशतवादी कारवाई ते विद्यार्थ्यांनी आक्रमण केलेले आणि शाळेची अवस्था बघा काय केलेली आहे ती. वरील चित्रामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत ह्या काश्मीरमध्ये लागीत भस्मसात झालेल्या ह्या शाळांची चित्र आहेत. या दहशतवादी कारवायांना ह्या शाळा बळी पडलेल्या आहेत त्या. मग अशा वेळेला केंद्र शासन आणि राज्य शासनाने सीमेकडील पलीकडून होणारी ही घुसखोरी थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्या कुठल्या उपाययोजना आहेत तर सीमेवर कुंपण घालणे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देखरेख व नियंत्रण करण्यासाठी सुधारणा करणे, म्हणजे ड्रोन वगैरे ह्याचा वापर करणे, गुप्त वार्ता आणि संकलन सुधारित पद्धतीने करणे. त्याचबरोबर स्थानिक युवकांना दहशतवादी कृत्यात सामील करून हे दहशतवादी घ्यायचे आणि त्यांच्याद्वारे दहशतवादी कारवाया करायची किंवा त्यांच्या मदतीने कारवाया करायच्या, त्यापासून सामील होण्यास परावृत्त करणे. मग भारत सरकारने त्याच्यासाठी उडान नावाची एक योजना कार्यान्वित केली. तिचं उद्दिष्ट असं आहे की राज्यातील बेरोजगार युवकांना कौशल्य निर्माण करून विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी सक्षम करून देणे, की जेणेकरून अशा ह्या दृष्ट कृत्याला किंवा वाईट कृत्यापासून तो युवक हा म्हणजे युवकाचं संरक्षण होईल आणि त्याला रोजगार देखील मिळेल. त्याचबरोबर काही म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधल्या स्थलांतराचाही प्रश्न आहे. 1990पासून दहशतवादी कारवाया वाढल्याने मोठ्या प्रमाणामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील शीख, मुस्लिम किंवा काश्मीरी पंडित यांनी जम्मू, दिल्ली ह्या देशाच्या अनेक भागात स्थलांतरित केले आणि अशा लोकांना मग भारत सरकारने मदत करून पुनर्वसन सध्या आता त्यांचं चालू आहे. पुन्हा काश्मीरी पंडितांना काश्मीरमध्ये जाण्याचं आव्हान देखील केलेलं आहे आपण. त्याचबरोबर आता आपल्याला बघायचं आहे की काही क्षेत्रातील डाव्या उग्रवादी अतिरेकी कारवाया. मग डावी उग्रवादी चळवळ ही नक्षलवादी चळवळ म्हणून ओळखली जाते. त्याचं मूळ आहे तेलंगणा चळवळीमध्ये. त्याचा कालखंड होता 1946 ते 1951. तेलंगणा म्हणजे आज तेलंगणा म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आहे. हा प्रदेश पूर्वी हैदराबाद राज्याचा भाग होता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तो भारताचा राज्य बनला. इयत्ता 8वीच्या इतिहासात बघितलं असेल की हैदराबादचा निजाम हा पाकिस्तानात पळून गेला आणि तिथल्या जनतेला भारतात सामील व्हायचं होतं. मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद हे एक राज्य स्थापन झालं.
त्याचा संघर्ष म्हणजे जवळजवळ भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जी काही राज्य होती ती काही राज्य भारतात सामील झाली. मग तेलंगणातील काही सरंजामांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जे बंड केलं त्याला तेलंगणा चळवळ म्हणतात. आणि ह्या सरंजाई जमिनी मालकांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध साम्यवादी आणि समाजवादी पक्षांनी जे प्रयत्न केले त्याची परिणिती म्हणजे ही तेलंगणा चळवळ होती. 1967 भारतामध्ये सरंजाई पद्धतीच्या विरोधात नक्षलवारी येथे निषेधात्मक आंदोलन करण्यात आलं. हे निषेधात्मक आंदोलन सुरुवातीला बारी येथून झाली म्हणून नक्षलवादी असे ह्या चळवळीला म्हणतात. पुन्हा लक्षात घ्या, नक्षलवादी म्हणजे काय, तर नक्षलवादी ह्या प्रदेशातून पहिल्यांदा ह्या आंदोलनाला सुरुवात झाली म्हणून ह्या चळवळीला नक्षलवादी चळवळ म्हणतात. त्यानंतर माओवादीही म्हटलं जातं, कारण माओ झेडॉंग म्हणजे माओ त्से-तुंग हे चीनमधले आहेत. यांच्या विचारसरणीचा पाठपुरावा केला म्हणजे समाजवादी. मग आपल्या विचारसरणीच्या प्रसारासाठी तेथील हिंसक मार्गाचा अवलंब करणे, त्यातून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झालेली होती. आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे माओवादी अति डाव्या विचारसरणीचा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकाने झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा या सीमेवरती कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड या 3 राज्यांना जोडलेल्या प्रदेशामध्ये आपलं बस्तान केलेलं आहे. हे बघा, हे नक्षलबारी, हेच ते नक्षलबारी. इकडे प्रथम त्यांनी काय केलेलं होतं, ही चळवळीला सुरुवात झालेली हे गाव नक्षलवारी हे बंडाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथे तिचे चित्र दिलेलं आहे बघा, नक्सलबाडी असं लिहिलेलं आहे इथे. म्हणजेच हा पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये हे नक्षलवारी हे क्षेत्र आहे. आंध्र प्रदेशात जेव्हा पीपल्स वॉर व बिहार आणि आजूबाजूच्या प्रदेशात सक्रिय झालेल्या ह्या माओवादींनी कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात आला आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे माओवादी ही डावी उग्रवादी संघटना ही अस्तित्वात आली असून ही सर्व संस्था ह्या बेकायदेशीर कृती आणि कायद्याअंतर्गत 1967 साली अंतर्गत दहशतवादी संघटनांच्या सूची करण्यात आली आणि माओवादी पक्षाचे म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची वैचारिक बैठक ही सशस्त्र उठाव करून शासन संस्था ही उलटून पाडणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, हे बघा, हे माओवादी ह्या अशा पद्धतीचा त्यांचा पेहराव असतो. आता आपल्याला बघायचं आहे की डावी उग्रवादी विचारसरणी म्हणजे काय. हीच ती तुम्हाला मी सांगितलेली होती की आंध्र प्रदेशात पूर्वी पीपल्स वॉर हा गट बिहार व आजूबाजूच्या प्रदेशामध्ये सक्रिय होता आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडियाच्या सामीलीकरणातून 2004 भारतीय कम्युनिस्ट पक्षाने माओवादी हा अस्तित्वात आला आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष एक डावी उग्रवादी विचार संघटना असून सर्व घटक संस्थांनी तिची नोंद बेकायदेशीर कृती म्हणजे प्रतिबंध कायदा 1967 अंतर्गत दहशतवादी संघटनांच्या सूचीमध्ये करण्यात आलेली आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की दहशतवादी कारवाया म्हणजे काय. तर दहशत म्हणजे काय, समाजात भय निर्माण करणे, त्या उद्देशाने हिंसेचा वापर करणे, या हिंसेच्या वापराची धमकी देणे म्हणजेच दहशतवाद होय. दहशतवादामध्ये गनिमी क्लुप्त्यांचा म्हणजे वापर केला जातो की ही गनिमी पद्धत योद्ध्यांपेक्षा वेगळी होती. याच्यामध्ये सैनिक हा एकाच प्रदेशात कार्यरत असतो असं नाही, म्हणजे दहशतवादी एकाच ठिकाणी कार्यरत नसतात, म्हणजे हे सगळीकडे पसरलेले असतात. आकृतीबंध नसलेले हे युद्धच एक प्रकारचं म्हटलं पाहिजे. त्याचबरोबर हिंसक कारवायांची एक पद्धत म्हणजे अशी हिंसक कारवाई की ज्याच्यावर जीवावर बेतेल आणि मग तिथल्या समाजाला भय निर्माण होईल, एक दहशत निर्माण होईल, अशा प्रकारे कृत्य करणे. मग स्वतःचं रक्षण करू न शकणाऱ्या सामान्य लोकांना लक्षात हे करतात, म्हणजे समाजामध्ये भीती निर्माण करणे. मग अशा वेळेला या गटाला स्पॉट टार्गेट म्हणतात की जास्त गर्दीची ठिकाणे हे बघतात, रेल्वे स्थानकं, बस स्थानकं, विमानतळी, चित्रपटगृह, बाजार, मॉल्स अशा ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी हे जाणीवपूर्वक हिंसाचार करतात. काही राजकीय हेतू समोर ठेवून काही वेळेला हिंसाचार वापर केले जातात. मग दहशतवादी साधारणपणे एखाद्या अमूर्त विचारसरणी किंवा समजुतीसाठी संघर्ष करत असतात.
एक प्रकारच्या विचारसरणीमध्ये पाठपुरावा घेत असतात. आधुनिक काळात दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे. आज दहशतवादी संघटना वेगवेगळ्या देशात दहशतवादी कृत्य करत आहेत. ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तालिबानी. सध्या जे चाललेलं आहे, जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य 1 मे 2021 माघारी घेतलं, त्यावेळेला तालिबान ह्या अफगाणिस्तानातील एक दहशतवादी गट आहे. त्यांनी हळूहळू आक्रमणं वाढवली आणि 15 ऑगस्ट 1921 म्हणजे सध्याच त्यांनी जे विमानतळ आणि काबूल हे राजधानीचं शहर आहे अफगाणिस्तानातलं, त्याच्यावर कब्जा केला आणि आज अफगाणिस्तानातल्या राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. आणि अशा प्रकारे म्हणजे अफगाणिस्तान हे जवळजवळ ताब्यात घेतले. काही ठिकाणीच त्यांचा संघर्ष चालू आहे. तो संघर्ष हा पंचशीर ह्या ठिकाणी तिथल्या जनतेने प्रखर अजून तीव्र लढा केलेला आहे. त्यामुळे तालिबानांना तिथे अजूनपर्यंत आपलं साम्राज्य पसरवता आलेलं नाही. अशा प्रकारे अफगाणिस्तानामध्ये प्रचंड अशी मोठी उलथापालथ झालेली आहे आणि एखादी दहशतवादी संघटना एखाद्या पूर्ण देशाला गिळंकृत करू शकते. ही फार मोठी आपल्या ह्या म्हणावं लागेल की आधुनिक ह्याच्यामधले तिसऱ्या महायुद्धाचे मी तर म्हणेन नांदीच आहे. आणि हा आपण सर्व विद्यार्थी, तुम्ही, आम्ही ह्या सगळ्या कारवाया प्रत्यक्ष आपल्या समक्ष होत आहेत. हे फार निंदनीय कृत्य आहे. त्याच्यासाठी जागतिक पातळीवर देखील बघा, दहशतवादी ह्या अशा पद्धतीचे दहशतवादी असतात आणि त्यांच्या हातात अशा बंदुकी असतात. अमानुष गोळीबार, समोरच्याचा विचारच केला जात नाही. अशा प्रकारे काहीतरी दहशतवादी लोकांचं हे म्हणजे कृत्य असतं. मग काही आपल्याला बघायचे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले जे दहशतवादी हल्ले आहेत ते तुम्हाला माहीत आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. पहिला म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचा दहशतवादी हल्ला म्हणजे 1911 हा हल्ला झाला. हा महत्त्वाचा मोठा हल्ला ओळखला जातो. 11 दहशतवादी हल्ल्याच्या काही उदाहरणांमध्ये 11 सप्टेंबर रोजी हा दहशतवादी मोठा हल्ला झाला. 19 सप्टेंबर नाही विद्यार्थी मित्रांनो, माझ्या बोलण्यात थोडी चूक झाली, क्षमस्व. 11 सप्टेंबर रोजी हा जागतिक मोठा दहशतवादी हल्ला समजला जातो. आणि ह्या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर, वॉशिंग्टन येथे आणि पेंटागॉन हे नष्ट करण्यासाठी दहशतवाद्यांनी विमानांचा वापर केला. ही विमानं पूर्णपणे पेट्रोलने भरलेली लँड झालेली विमानं होती. ही विमानं डायरेक्ट त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरला आणि पेंटागॉनला त्यांनी नष्ट करण्यासाठी विमानांचा वापर केलेला होता. त्यानंतर 2015 बाली म्हणजे इंडोनेशिया येथे दहशतवादाने आत्मघाती बॉम्ब हल्ले सलग रीतीने घडवून आणले. सलग रीतीने आणि दक्षिण बाली येथे जिब्रन बी रिसॉर्ट आणि कुटा या 2 पर्यटन स्थळांवरती त्यांनी बॉम्बस्फोट केले. त्यानंतर 2015 फ्रान्समधील पॅरिस शहराच्या उत्तरेकडील उपनगरात फुटबॉलचा सामना चालू असताना 3 अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ले केले. त्यानंतर त्यांच्याकडून अनिर्बंध गोळीबार सुरूच राहिला. कॅफे, हॉटेल्स या आत्मघाती हल्ल्याचे लक्ष ठरले. त्यानंतर 2017 लंडन येथे लंडन ब्रिज या ठिकाणी हल्ला झाला. त्यात एका मोटारीने रस्ता सोडून लंडन ब्रिजवरील अनेक पदचाऱ्यांना ठार केले. मोटारीची धडक झाल्यानंतर दहशतवाद्यांनी बाजारपेठेमध्ये जवळील बोरो बाजारपेठेत घुसून हॉटेल आणि पब्सवरती लोकांना भोसकलेले होते. आता अशा वेळेला आपल्या भारतात देखील दहशतवादी हल्ले झालेले आहेत. ते दहशतवादी हल्ले म्हणजे कोणते, तर भारताच्या संसदेवरील झालेला हल्ला. 13 डिसेंबर 2001 लष्कर-ए तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी दहशतवाद्यांनी भरपूर शस्त्रास्त्र दिल्ली येथील संसदेवर बेछूट गोळीबार केलेला होता. त्याचे चित्र आहे बघा, हे की दिल्ली येथील संसदेवरचा हा हल्ला आहे. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने हा हल्ला केलेला होता दहशतवाद्यांनी. त्यानंतर मुंबई येथील हल्ला की 26 नोव्हेंबर 2008 मुंबईत एकापाठोपाठ सलग असे दहशतवादी हल्ले झालेले होते. ह्याला सिरियल ब्लास्ट पण म्हटला जातो. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसवर, ओबराय ट्रेड, ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला. मेट्रो सिनेमा आणि लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीम हाऊस या अनेक ठिकाणी असे हे दहशतवादी हल्ले केलेले होते.
हा हल्ला लष्करी तोयबा या पाकिस्तानी संघटनेच्या सदस्यांनी घडून आणलेला होता आणि तो दहशतवादी ह्याच्यात एक जिवंत दहशतवादी मेलेला होता. कसाब हा दहशतवादी, आणि ह्याच्यावरती एक खास पिक्चर देखील काढलेला आहे. 26/11 म्हणून हा पिक्चर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा सिनेमा बघता आला तर बघा. त्यावेळेच्या दहशतवादी हल्ल्याची तुम्हाला पूर्णपणे माहिती कशा पद्धतीने होतं ते कळेल आणि हे दहशतवादी किती क्रूर असतात ते आपल्याला कळेल. मग ह्या दहशतवाद्यापासून हा बघा, ताज हॉटेलचं मुंबईचं चित्र दिलेलं आहे आणि तो हल्ला झाला. किती भयंकर परिस्थिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जी सापडलेले त्या लोकांचे किती हाल झाले आणि कशाप्रकारे बेछूट गोळीबार, हे सर्व त्या सिनेमामध्ये सविस्तर दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्याची तीव्रता कळेल. दहशतवादी हल्ल्यापासून स्वतःचा आपल्याला बचाव कसा करता येईल, तर दहशतवादी लढा हा सार्वत्रिक एकत्रित प्रयत्नाने झाला पाहिजे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे तिथली उत्तम शासन व्यवस्था. उत्तम शासन व्यवस्थेच्या व्यवहारामुळे सर्व सेवा सुविधा गरजवंत पोहोचवण्यासाठी हमी मिळते आणि अशा आकांक्षापूर्तीमध्ये दहशतवादाच्या दिशेने जाण्याचा कल कमी होतो. गुप्तहेर आणि कायद्याची अंमलबजावणी करणे, दहशतवादी हल्ल्याचा आधीच अंदाज घ्यावा व तो शोधून पाठपुरावा करणे व हल्ले घडवून येण्यापूर्वीच प्रयत्न करणे. म्हणजे मी तर सांगेन, सध्याच्या दशकामध्ये आपल्या देशात दहशतवादी हल्ले हे जे सद्यस्थितीतलं सरकार आहे ते सरकारने इतकी परिस्थिती म्हणजे व्यवस्थित हँडल केलं आहे की दहशतवादी हल्ले आपल्या देशामध्ये खूपच कमी झालेले आहेत. मी असंच तुम्हाला म्हणजे सर्वसामान्य धोके यांच्या संबंधी कसे हाताळणे, जागरूकता निर्माण करणे, आपल्या परिसरात संशयी व्यक्ती असेल तिथले नागरिक पण सक्षम असले पाहिजेत. वस्तू बॅग आढळल्यास जवळपासच्या पोलीस चौकीत माहिती देणे, भीती व लालसेपोटी दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना प्रोत्साहन नागरिकांनी सुद्धा देऊ नये. त्याचबरोबर भारताच्या ईशान्य भागातील सीमापार दहशतवाद, ईशान्येकडील पुढील राज्यांमध्ये समावेश होणारी राज्य कोणती आहेत, तर अरुणाचल, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. 200पेक्षा अधिक वांशिक गट असलेला, स्वतःची निश्चित भाषा आणि लिपी आणि सामाजिक सांस्कृतिक ओळख असलेले हे प्रदेश आहेत. तुम्ही बघितलं असेल 1960 नंतरच्या भारतामध्ये म्हणजे 9वीच्या इतिहासामध्ये प्रकरण 2मध्ये अंतर्गत आव्हानांमध्ये ह्या सर्व वांशिक गटाचा समावेश होता. ह्या प्रत्येकाला स्वतंत्र राज्य हवं होतं आणि मग ते कशा पद्धतीने भारतात आले हे आपण इतिहासामध्ये बघितलेलंच आहे. मग बांगलादेश, भूतान, म्यानमार व चीन ह्या सीमारेषा असलेले हे प्रदेश सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं स्थान बाळगून आहेत. वेगवेगळ्या वांशिक गटांनी, लढाऊ संघटनांनी विविध प्रकारच्या मागण्या केल्याने सुरक्षाविषयी परिस्थितीत गुंतागुंतीची झाली व एक दुर्गम अविकसित प्रदेशामध्ये पीडित जनतेला आपल्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण झाली. हेच त्या उठावाचे मुख्य कारण आहे. या उठावांना चीनने पाठिंबा दिला. तसेच हे बंडखोर म्यानमार व बांगलादेशात आश्रय घेतात. मुख्यपणे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड, मिझो नॅशनल फ्रंट, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड आणि कार्बी पीपल्स लिबरेशन टायगर्स अशा प्रकारे ह्या काही दहशतवादी संघटना आहेत तिथल्या. या प्रदेशासाठी सल्लागार म्हणून 1972मध्ये नॉर्थ ईस्ट कौन्सिल समितीची निर्मिती झाली आणि हे कौन्सिलिंग आज उत्तर पूर्व क्षेत्रात प्रादेशिक विकासासाठी नियोजन करते. तेथील सामाजिक आर्थिक क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी हे कौन्सिलिंगने अनेक पायाभूत सामाजिक असे उपक्रम राबवलेले आहेत. आता लष्कराच्या अंतर्गत सुरक्षा संबंधीचे कार्य काय आहे ते बघायचं की देशात अंतर्गत सुरक्षा म्हणजे राहावी म्हणून लष्कर काय करतं, तर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाह्य व आंतरबाह्य अशा अनेक आव्हानांना म्हणजे आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यावेळेला कायदा आणि सुरक्षा व्यवस्था रोखण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अत्यावश्यक सुविधा चालू ठेवण्यासाठी आपण लष्कराला पारायण करतो. म्हणजे काही वेळेला पूर आला तर पूरस्थिती हाताळण्यासाठी पण आपण लष्करांना बोलवतो. त्याचबरोबर काही जर अंतर्गत एखाद्या राज्यात किंवा प्रदेशात जर काही गोंधळ निर्माण झाला तर आपण लष्कराला पाचारण करतो. अंतर्गत सुरक्षा राखण्याचं प्राथमिक काम हे पोलीस दलाचंच आहे.
हे तुम्हाला माहीतच आहे. पण काही परिस्थिती जर गंभीर झाली तर तिथे लष्कर तैनात करतो. काश्मीर तसेच ईशान्य राज्यात सुरक्षेसाठी आणखीन शासनाने लष्कराची मदत घेतली आहे. तसेच जेव्हा नागरी व्यवस्थेला मदत करतात म्हणजे आवश्यक बळाचा वापर, न्यूनतम वापर, तटस्थ आणि सद्भावना याचा अर्थ लष्कराच्या कोणत्याही कार्याला योग्य समर्थन करण्याची गरज असते. हे कार्य करत असताना कमीत कमी बळाचा वापर केला जावा. लष्करी अधिकाऱ्याने बळाचा वापर करताना तिथली परिस्थिती समजावून घेतात, मग योग्य निर्णय घेतात. आणि लष्कराने कोणत्या संघर्षात हस्तक्षेप करताना तिथल्या धार्मिक किंवा जातीय संघर्षात कोणाचीच बाजू घेणे गैर असतं. हे सगळं हे करूनच भारतीय लष्कर सद्भावनेने हे कार्य करत असतं. त्यावेळेला ही सद्भावना म्हणजे काय, एखाद्या दंगलीच्या भागात अराजकता निर्माण झाली तर स्थानिक पोलीस व निम्न लष्करी परिस्थिती त्यांना वाटलं की आपल्या हाताबाहेर गेलेली आहे, तर अशा वेळेला शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराला बोलवतं. मग लष्कर काय करतं, रस्त्यावर ध्वजसंचलन करून आपलं अस्तित्व दाखवून देतं आणि लोकांमध्ये शांतता व सुरक्षा निर्माण करण्याची गरज आहे असं दर्शवतं. अशा प्रकारे आज तुम्ही ह्या प्रकरण दुसऱ्यामध्ये अंतर्गत सुरक्षा ह्या पाठामध्ये आपण देशामधल्या ज्या अनेक कारवाया आहेत, भारतासमोरील काही अंतर्गत आव्हानं आहेत, जम्मू आणि काश्मीरवरील सीमेकडील दहशतवाद आहे, त्याचबरोबर डाव्या क्षेत्रातील उग्रवाद्यांच्या कारवाया, आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही दहशतवादाची मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, भारताच्या सीमेकडील सीमापार दहशतवाद, लष्कराचं कार्य काय आहे हे आपण ह्या पाठात पाहिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला मी ह्या पाठाखालील जे काही उपक्रम आहे, हा उपक्रमाचे फोटो देते, ते तुम्ही वहीत लिहून ठेवायचं, म्हणजे पुस्तिकेमध्ये जे आहे संरक्षणशास्त्राच्या कार्यपुस्तिकेत लिहून ठेवायचं आहे.